नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत योग दर्शन. आता योग दर्शनाबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, तर योग दर्शनाला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. योगबद्दल जर बोलायचं झालं, तर आपल्या 140 ते 180 देशापर्यंत योग पोहोचलेला आहे. इव्हन पाकिस्तानमध्ये पण आपण योग फॉलो करतो. हा योग कोणी सांगितला? हा योग सांगितला पतंजली ऋषींनी. याचं पर्याय नाव काय आहे? सेश्वर सांख्य आहे. सेश्वर सांख्य नाव का पडलं याला? तर ते पाहणार आहोत आपण. आता मित्रांनो, आपण सांख्य दर्शनामध्ये बघितलं, की त्यांनी काय केलं, सृष्टी उत्पत्तीची 25 तत्वे सांगितली. सांख्यांनी सृष्टी उत्पत्तीची 25 तत्वे सांगितली होती. आता ही 25 तत्वे योग दर्शनाने जशास तशी मान्य करून एक ईश्वर तत्व ॲड केलं त्यामध्ये. ईश्वर तत्वाचा एक स्वीकार केल्यामुळे याला काय नाव पडलं? सेश्वर सांख्य. म्हणजे सांख्य दर्शनाची 25 तत्वे प्लस एक ईश्वर तत्व मिळून याला काय नाव पडलं? सेश्वर सांख्य. समजलं आता याला सेश्वर सांख्य नाव का पडलं? पर्याय नाव म्हणून बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं, की योग दर्शनाचं पर्याय नाव काय सेश्वर सांख्य आहे. बऱ्याच वेळा काय करतात मुलं, की सांख्य दर्शनाचंच सेश्वर सांख्य आहे म्हणून समजून सांख्य दर्शन त्या ठिकाणी टिक करतात. परंतु आपल्याला सेश्वर सांख्य म्हणून लिहायचंय. आता मित्रांनो, योग दर्शनाची उत्पत्ती कशी झाली? तर योग दर्शन आपल्या पतंजली ऋषींनी लिहिलंय. हे खूप काळा अगोदर लिहिलंय आणि आपण याच्यावरून असं ठरवू शकतो, की आता समजा तर विज्ञान तर एक पीक लेव्हलला आहे. आपण एवढं बघतो, की विज्ञानाने एवढी प्रगती केली, तेवढी प्रगती केली. परंतु त्या काळात त्यांनी योग दर्शन लिहिलं. म्हणजे आपण असा अंदाज लावू शकतो, की त्या काळात आपलं जे योग दर्शन लिहिलं म्हणजे तो काळ अ, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या काळामध्ये पीक लेव्हलवर होता. कारण की आजही आपण ते सायंटिफिक दृष्ट्या आपण त्याला प्रमाण मानतो. योग दर्शन एवढं प्रचलित होण्यामागे काय कारण आहे? एवढं त्याला विस्तारित स्वरूप प्राप्त होण्यामागे काय कारण आहे? कारण की योग दर्शन हा एक प्रत्यक्ष दर्शन आहे, व्यावहारिक दर्शन आहे. तुम्ही त्याचा योग दर्शन फॉलो केलं तुम्हाला लाभ आपोआप त्या ठिकाणी मिळून जातील. आता बरेच वेळा आपण बघतो की जे डायबिटीजचे पेशंट असतील, जे सॉरी जे बीपीचे पेशंट असतील किंवा एखादे कॅन्सर सारखे जे अनट्रीटेबल पेशंट असतील, जे पॅरालिसिसचे पेशंट असतील, तर त्यांना योग दर्शनातून फायदा मिळाला आहे. त्यांच्यावरती आपण प्रयोगाने त्यांना आपण सिद्ध केलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचे योगाचे इफेक्ट सिद्ध केलेले आहेत. आता हे पाश्चिमात्य देशामध्ये खूप प्रचलित झालेला आहे योगा आणि त्यांनी प्रचलित केला तेव्हा आपल्याला कळालं की योगाला एवढं विस्तारित स्वरूप प्राप्त झालं आणि योग हा खूप इम्पोर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. आपल्याला काय असतं, की आपल्याकडे जे असतंय त्याचंही आपल्याला जास्त काही महत्त्व नसतंय. आपल्याला दुसरे सांगतात, की तुमच्याकडे एवढं आहे. तेव्हा आपल्याला वाटतं, की आपल्याकडे किती काय आहे. आपण त्याला एक्सप्लोर करत नाही. आपण त्याचं फॉलो करत नाही. आता मित्रांनो योगाला 140 ते 180 देशापर्यंत फॉलो केलं जातं. मध्ये सुद्धा योग फॉलो केला जातो. तर हा योग फॉलो करण्यामागे काय कारण आहे? तर मी सांगितलं, की योगाला एक विस्तारित स्वरूप प्राप्त होण्यामागे काय कारण आहे? एक प्रत्यक्ष दर्शन आहे, व्यावहारिक दर्शन आहे. म्हणजे तुम्ही फॉलो केलं, की त्याचे लाभ आपोआपच तुम्हाला दिसून जातील. ओके, हे झालं. आता जे पतंजली ऋषी होते, हे सॉरी पतंजली ऋषींनी काय केलं, त्या काळात योगसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. पतंजली ऋषींनी काय केलं? योगसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. आता ही योगसूत्रे त्यांनी किती लिहिलेली? तर टोटल 195 सूत्रे आहेत त्या ठिकाणी. तर ही 4 पादामध्ये आपण त्यांना विभागणी केलेली आहे. ते आपण पाहणार आहोत. आता ही विभागणी कशी केली? आता ही माझ्या पाठीमागे तुम्हाला एक सुंदर तरुणी दिसत आहे. तर तुम्ही तिकडे जास्त लक्ष न देता आपल्या अभ्यासावर फोकस करा. आपल्याला ते शिकायचंय. कसं मनाला नियंत्रित आणलं पाहिजे. योगाची आता आपण डेफिनेशन पाहणार आहोत, त्याचं लक्षण पाहणार आहोत, त्याची उत्पत्ती पाहणार आहोत. आता योग, योग शब्द कशामुळे बनला? कसा बनला? योग शब्द बनण्यामागे काय कारण होतं? योगाचा मूळ अर्थ काय आहे? युज धातूपासून योग शब्द बनलाय. आता युज धातूचा अर्थ काय होतं? जोडणे. कोणत्याही 2 गोष्टींना जोडणे. म्हणजे कोणत्याही 2 गोष्टीला जोडणे म्हणजे काय? योग असं म्हणू शकतो आपण. परंतु योगाचं लक्षण काय? ही तर झाली त्याचं योग कसा शब्द आला. त्याचं लक्षण काय सांगितलंय? योगः चित्तवृत्ती निरोध.
आता योग चित्त वृत्ती निरोध म्हणण्यामागं काय कारण होतं? योग चित्त वृत्ती निरोध म्हणण्यामागं त्यांचं काय कारण होतं, की आपलं जे मन आहे, मनालाच काय म्हणलंय आपण? मनाला काय म्हणतो आपण? चित्त म्हणतो, बरोबर? मनाला आपण काय म्हणतो? चित्त म्हणतो. आता मित्रांनो, तुम्ही कोणतीही एक गोष्टच्या संपर्कात आल्यानंतर आपलं चित्त एखाद्या कोणत्याही गोष्टीच्या संपर्कात आल्यानंतर ती काय करते? ते एक फोटो खिचते आपल्या मनामध्ये. आता लक्षात द्या, आपलं जे चित्त असतंय, हे चित्त काय करतंय? कोणत्याही एका शी त्याचा संपर्क आल्यानंतर काय करते? कोणत्याही एका वस्तूशी त्याचा संपर्क आल्यानंतर त्याच्या विषयाला काय करते? ग्रहण करते. त्याच्या विषयाला काय करते? ग्रहण करते. आपलं चित्त काय करते? कोणत्याही एका वस्तूशी त्याचा संपर्क आल्यानंतर त्याला ग्रहण करते. म्हणजे त्या गोष्टीचा एक फोटो क्लिक करून आपल्या मनामध्ये ते साठवून ठेवते. तर हे ज्या गोष्टी याला ग्रहण करण्यालाच आपण काय म्हणतो? वृत्ती म्हणतो. म्हणजे चित्त वृत्ती निरोध. आता याचा निरोध जर करायचा असेल आपल्याला, ही आपल्याला गोष्ट आता काय असतंय, की आपल्याला मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी जर असल्या, तर आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित ज्ञान होत नाही. आता तुम्ही विचार करा, आता एक 7-8 तासाची तुम्ही स्लीप घेतली, प्रॉपर स्लीप घेतली. आपण सकाळी उठल्यानंतर एवढं फ्रेश फील करतो. का फ्रेश फील करतो? कारण की आपल्या सकाळी एवढं मनामध्ये कोणते विचार नसतात, काय नसतात. पण तेच आपण रात्री होईपर्यंत एकदम त्या ठिकाणी काय होतं, आपल्या मनामध्ये एवढे विचारांनी हे होऊन जातं, की म्हणजे आपलं ब्रेन पूर्ण पॅक होऊन जातो. त्यामुळे काय होतंय, की आपलं जे मन असतं, मन थकून जातं आणि आपल्याला झोप येते. म्हणजे काय यांनी काय सांगितलं, की जे मनाला आहे ना, तुमचा जो विचार आहे, विचारांची आपल्याला कॅपॅसिटी म्हणजे इंटेन्सिटी कमी करायची आपल्याला आणि या इंटेन्सिटी जर कमी केलं, तर कोणतीही गोष्ट तुम्ही फोकस त्या ठिकाणी करून कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकता. आता तुम्ही एक पिक्चर बघता, 3 तासाचा पिक्चर बघता आता तुम्ही. आता 3 तासाच्या पिक्चरमध्ये तुम्हाला जर आवडीचा पिक्चर असेल, तर तुम्हाला तो पाठच होऊन जातो. डायलॉग म्हणजे तुम्ही बाहेर आले, की ते डायलॉग जशाल तसे बोलून जातात. हे कशामुळे होतंय? कारण की तुमचं मन हे एकदम फोकस त्या ठिकाणी असतंय आणि फोकस असण्यालाच आपण काय म्हणणार आहे, म्हणजे दुसरं कशाचं भान न राहणं आपल्याला, त्या एखाद्या गोष्टीवर फोकस करणे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार योग असं म्हणणार आहे. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे, यालाच आपण काय म्हणतो योग म्हणतो किंवा आणि हे कशाद्वारे सिद्ध होणार आहे, तर हे सिद्ध होणार आहे अष्टांग योगाद्वारे होणार आहे. हे कशाद्वारे होणार आहे? अष्टांग योगाद्वारे होणार आहे. म्हणजे याचं लक्षण काय झालं? योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय? योग. आता आपण पाहूया, की चित्तवृत्ती जी आहे, ही चित्तवृत्तीचे किती टाइप सांगितलेत? चित्तवृत्तीचे एकूण 5 टाइप सांगितलेत. तर चित्तवृत्तीचे एकूण 5 टाइप सांगितलेत. कोणते 5 टाइप सांगितलेत? प्रमाण, विकल्प, विपर्यय, प्रमाण, विकल्प, विपर्यय, निद्रा आणि स्मृती. हे 5 टाइप आपल्याला चित्तवृत्तीचे पाहायला भेटतात. स्मृती. हे झालं ओके. आता आपण पाहूया, की अष्टांग योग कशा पद्धतीने सांगितले ना, अष्टांग योगचा आपल्या लाईफमध्ये काय इम्पोर्टंट आहे. आता योग जर फॉलो केलं तर तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी आपल्याला फायदा तर होणारच आहे. परंतु तुम्हाला योगाची डेफिनिशन समजली. योगाची डेफिनिशन काय? योग चित्तवृत्ती निरोध. म्हणजे एखाद्या गोष्टीचा निरोध करणे म्हणजे एखादी आपल्या मनामध्ये विचार कमी करणे, तर त्याला आपण म्हणतो योग म्हणतो. आता समजा तुम्ही मार्केटमध्ये गेले, एक एक्झाम्पल सांगतो. मार्केटमध्ये गेले, एखाद्या सुंदर तुम्हाला मुली दिसल्या किंवा मुलींना मुलं दिसले. एखादे चांगले आताच पाठीमागे एक मुली सुंदर तरुणीचा फोटो दिसला तुम्हाला, तर ते मनामध्ये काय होतंय आपल्या क्लिक होऊन जातंय. तर क्लिक झाल्यानंतर ते आपल्याला जास्त वेळ ध्यानात राहतंय. तर त्याला आपण काय म्हणणार, त्या गोष्टीपासून आपल्याला निरोध करायचा आहे. अशा गोष्टीपासून निरोध करण्याला आपण काय म्हणणार आहे, योग म्हणणार आहे. जेवढं तुम्ही जास्त निरोध करताल, तेवढं जास्त तुमच्या ध्यानात बसाल किंवा तेवढीच जास्त तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे जी आपली काही दुःख येतं, या दुःखाचा निरोध करण्याचा सर्वात जवळचा मार्ग कोणता असेल, तर योग मार्ग असेल आणि हे योग दर्शन जे आहे, हे अजून एवढ्या देशामध्ये अजून प्रचलित झालंय, तर याचा अजूनही विस्तार होणार आहे आणि आपण हे असं दर्शवतं, की पाठीमागे आपल्या भूतकाळात एवढे आपल्याकडे
म्हणजे दार्शनिक होऊन गेले. त्यांनी एवढे भारी-भारी फिलॉसॉफी लिहून गेले. आता अजून पण असं पण होऊ शकते, की जे वेदांत दर्शन असतील किंवा सांख्य दर्शन असतं, हे सुद्धा लोकं फॉलो करतील येणाऱ्या काळामध्ये. आता योगाला तर सर्व फॉलो करतातच. ओके, हे झालं. आता आपण बोलूया अष्टांग अष्टांग योगाबद्दल. आता अष्टांग योग कोणते? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, त्यानंतर धारणा, ध्यान, समाधी. याला आपण काय म्हणतो? अष्टांग योग म्हणतो. सुरुवातीला तुम्हाला ते काय करायचं, याचे सगळ्यांचे नाव पाठ करायचे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता एक करून पाहणार आहोत आपण. ओके. तर पहिलं आपण पाहूया यम म्हणजे काय? यम म्हणजे काय? जर साधकाने स्वतः पालन करायचे असते, त्याला आपण काय म्हणतो? यम असे म्हणतो. जे साधकाने स्वतः पालन करायचे असते. आता याचे 5 प्रकार आहेत. यमाचे टोटल 5 प्रकार आहेत. कोणते? सत्य, अहिंसा, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आणि अस्तेय. आता सत्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सत्य म्हणजे काय? नेहमी खरे बोलणे. नेहमी खरे बोलण्याला आपण काय म्हणतो? सत्य. अहिंसा. आता अहिंसा म्हणजे काय? तर कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये. आता हिंसा म्हणजे एखाद्या पक्ष्यांना मारणे किंवा एखादे बळी घेणे एवढीच हिंसा नाही. तर हिंसा ही 3 प्रकारची असते. कायिक, वाचिक, मानसिक. म्हणजे एखाद्याविषयी वाईट चिंतने ही सुद्धा हिंसा आहे. त्यामुळे हिंसा ही केवळ एखाद्या चिकन खाणे, मटण खाणे, पशु-पक्ष्यांना मारणे एवढीच नाही. तर हिंसा म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक एखाद्याबद्दल वाईट चिंतने, वाईट बोलणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. त्यामुळे आपल्याला अहिंसेचं पालन करायचंय. त्यानंतर आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर आपल्या जे ब्रह्मचर्याचे पालन करणे, शुक्र धातूचं रक्षण करणे, त्याला आपण ब्रह्मचर्य म्हणतो. अपरिग्रह म्हणजे काय? तर जे अनावश्यक साठा आहे, तर अनावश्यक साधन संपत्तीचा साठा करून ठेवू नये. म्हणजे आपल्याला जी गोष्टी लागणार नाहीत, त्या गोष्टीचा आपल्याकडे साठा करून ठेवू नये. आता आपण कोविड काळामध्ये बघितलं बऱ्याच लोकांनी खूप काही साठवून ठेवलं आणि त्याच गोष्टी जे गरीब लोक होते त्यांना मिळाल्या नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा आपल्याला साठा करायचा नाही हे सांगितलेलं आहे. त्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? तर चोरी करू नये. आता चोरी करू नये म्हणजे काय? तर एखादी चेन, पर्स वगैरे ती तर चोरी आहेच. परंतु एखाद्या गोष्टी वर आपला हक्क नसताना त्या गोष्टीवर क्लेम करू नये. ही पण एक अस्तेमध्येच येते. ओके. तर हे झालं अस्तेयबद्दल. हे सगळं सांगितलंय यम. यमाबद्दल म्हणजे सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, परिग्रह, अस्तेय हे सर्वांचं आपल्याला पालन करायचंय. आता मित्रांनो, हे झालं यमाबद्दल. आता आपण नियमाबद्दल काय सांगितलंय ते पाहूया. आता रामदेव बाबा काय सांगतात? तर रामदेव बाबांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, आसन आणि प्रत्याहार या 2च गोष्टीवर त्यांनी फोकस केलाय. त्यांना पण माहिती आहे, की आजच्या जीवनामध्ये हे हे मी जर सांगत बसलो सत्य, अहिंसा तर याच्याकडे काय करणार लोकं इग्नोर करणार आहेत. त्यामुळे रामदेव बाबांनी आसन आणि प्रत्याहार यावर 2 फोकस केलेत. तर
आसन म्हणजे काय तर म्हणजे आसनाने काय होणार आपल्या शरीराची व मनाची दोन्हीची पण पुष्टी होणार आणि प्राणायामामुळे मुळे काय होणार आपल्या मानसिक संतुलन व्यवस्थित राहणार, मानसिक संतुलन राहणार आपलं, मनाची त्या ठिकाणी पॉवर वाढणार आहे. ओके. हे काय करायचे साधकाने आचरण करायचे. याचे पण 5 प्रकार आहेत. कोणते? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आता ही जी 5 प्रकार आहेत, ही 5 प्रकार कोणते? शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. आता शौच म्हणजे काय? तर शरीराची व मनाची शुद्धी करणे. केवळ आपण स्नान केल्यानंतर फक्त शरीराची शुद्धी होणार आहे. परंतु मनाची शुद्धी कशी होणार आहे? मनाची शुद्धी करण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल? जर मोह, माया, द्वेष, मत्सर, क्रोध हे आपल्याला काय करणं याचा त्याग करावा लागेल. याचा त्याग केल्यानंतरच आपल्या मनाची शुद्धी होणार आहे. त्यामुळे आपली जी शौच आहे तर शारीरिक व मानसिक दोन्हीची आपल्याला शुद्धी करायची आहे. मानसिक व शारीरिक शुद्धी. आता संतोष. संतोष म्हणजे काय? तर सुख समाधानाने राहणे. म्हणजे आपल्याला जे मिळालंय, तर ते त्यावर आपल्याला समाधान मानायचंय, की असं आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला लुबाडणे किंवा लालसा असणे, तर अशा पद्धतीने आपल्याला वागायचं नाही. तर संतोष म्हणजे काय? समाधान ठेवायचंय. समाधानी असणे. जास्त लालसा किंवा एखाद्याला लुबाडणे अशा पद्धतीने आपल्याला वागायचं नाही. आता तप म्हणजे काय? तर तप म्हणजे शरीराला कष्ट देणे, शरीराला व्यायाम करणे शरीराकडून. आपण म्हणतो काय करतो आपण शरीराला लाडावून ठेवतो असं म्हणतो. लाडावून ठेवतो म्हणजे काय? तर आपण व्यवस्थित व्यायाम करत नाही. एका जागेवर बसतो, एका जागेवर खातो. यामुळे काय होणार आहे आपल्या डोक्यात पण तसे त्या ठिकाणी निगेटिव्ह विचार येणार आहे. आपण एक्सरसाइज केली, त्या ठिकाणी व्यायाम केला, प्राणायाम केला, आसन केले तर आपली जी विचार करण्याची क्षमता वाढते आणि आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्स यायला लागतात. त्यामुळे यांनी काय सांगितलंय, तप म्हणजे शरीराला कष्ट देणे. शरीराला कष्ट देणे. आता सकाळी-सकाळी व्यायाम करताना एखादं म्हणेल मला, "सर थंडी वाजायला लागली, मी एवढ्या सकाळी व्यायाम करू शकत नाही." तर ते मग तू तपाचं फॉलो करत नाहीये. तर फॉलो करणं म्हणजे काय? तर शरीराला कष्ट द्यायचे. सकाळी थंडीत उठायचं, व्यायाम करायचा, सकाळी रनिंग करायची. मग त्यामुळं त्यानंतर बघा तुमच्यामध्ये कशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. हे त्यानंतर आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? आध्यात्मिक विषयांचं वाचन करणे किंवा आध्यात्मिक विषय फॉलो करणे. जसं की गायत्री मंत्र असेल, गीता असेल, भगवद्गीता असेल, यांचं आपल्याला फॉलो करायचे, यांचं वाचन करायचंय, यांना समजून घ्यायचंय. हे झालं स्वाध्यायाबद्दल. त्यानंतर आता आहे ईश्वर प्रणिधान. आता काय असतंय, ईश्वर प्रणिधान म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे ईश्वराला शरण जाणे. ईश्वराला शरण जाणे. आता कसं असतंय, की एक कोणतीतरी सुप्रीम पॉवर मानून आपण त्या ठिकाणी शरण जाणे आवश्यक असते. कारण की काय होतं बऱ्याच वेळा, की मीपणाचा अहंकारपणाची भावना आल्यामुळे काय होते, अज्ञान येते आणि अज्ञानामुळेच सगळे दुःख आपल्याला जे मिळतात, ते सगळे अज्ञानामुळेच मिळतात. बौद्ध दर्शनाने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय, की दुःख काय आहे? दुःखाचं कारण काय आहे? दुःखाचा मार्ग काय आहेत? त्यानंतर दुःखाचे मूळ कारण काय आहे? तर मूळ कारण त्यांनी अज्ञान सांगितलं. तर त्यामुळे आपल्याला काय करायचंय, की त्या ठिकाणी अहंकारपणाचा भाव येऊ द्यायचा नाही. ईश्वराच्या त्या ठिकाणी आपल्याला नतमस्तक व्हायचंय. ओके. हे झालं आपल्या नियमाबद्दल. आता नियम झालं, त्यानंतर आहे आसन. काय आता आसन. आता आसनबद्दल जर सांगायचं झालं, तर आसन म्हणजे काय? आसन म्हणजे काय? जे शरीराला व मनाला
स्थिरता प्राप्त करून देते. जे शरीराला व मनाला स्थिरता प्राप्त करून देते त्याला आपण काय म्हणतो? आसन म्हणतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं, आता पुढच्या वर्षी तुम्ही शिकणारच आहे. पद्मासन असेल, स्वस्थ वृत्तमध्ये तुम्हाला इन डिटेल दिलेलं आहे. पद्मासन, भद्रासन, वज्रासन हे काय येतं? आसन येतं. भुजंगासन, पद्मासन, भद्रासन, वज्रासन हे सगळे आसन येतं. तर यामुळे काय होणार आहे? आपल्या शरीराची व मनाची त्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होणार आहे. शरीराला स्थिरता प्राप्त होणार आहे. हे झालं आसनबद्दल. त्यानंतर आहे आसन नंतर प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे रेचक असेल, कुंभक असेल, पूरक असेल, ह्या क्रिया करणे. पूरक म्हणजे काय? श्वास आत घेणे. कुंभक म्हणजे काय? त्या ठिकाणी रोखून धरणे. आणि रेचक म्हणजे काय? तर श्वास सोडून देणे. तर अशा पद्धतीने क्रिया करणे. बाहेरच्या देशामधले लोक आहेत. तर ते काय म्हणत होते, की एक आयुर्वेद आहे काय? सुडो सायन्स आहे. त्यानंतर योग दर्शन काय आहे? ते एक सुडो सायन्स आहे. का? की नुसतं श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवण्याने रोग काय बरोबर होणार आहेत का? तर नाही. तर हे आपल्याला आपण काय केलंय त्यांना याचं प्रमाण देखील दिलेलं आहे. म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करून त्यांना दाखवून सुद्धा दिलंय, की श्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने त्याचा व्यायाम केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शरीरामध्ये सकारात्मक गोष्टीचं त्या ठिकाणी घडू लागतात किंवा एखादा रोग असेल तर तो देखील दूर होऊ शकतो. हे आपण दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला योग दर्शनाला एवढं महत्त्व दिलेलं आहे. तर हे झालं प्राणायामबद्दल. आता मेन आहे प्रत्याहार. आता खूप मुलांना प्रत्याहार समजत नाही. प्रत्याहार काय आहे? प्रत्याहार एकदम सिंपल आहे. प्रत्याहार म्हणजे काय? प्रतिआहार. प्रतिआहार. आता प्रतिआहार म्हणजे काय? प्रति म्हणजे काय? उलटा. आता उलटा आहार काय आहे बाबा? उलटा आहार म्हणजे काय? तर आपली जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या पंच ज्ञानेंद्रियांचा जो आहार आहे, म्हणजे आता कसं डोळ्यांचा आहार काय आहे? पाहणे. म्हणजे चक्षु इंद्रियाचं काय काम आहे? तर रूप ग्रहण करणे म्हणजे पाहणे. तर हे काय झालं? त्याचा आहार झाला. तर या आहारालाच आपल्याला काय करायचंय? उलटा आहार घ्यायचा म्हणजे याच्यावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे अनिष्ट विषयांपासून दूर राहणे. यालाच आपण असं म्हणू शकतो, की अनिष्ट विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवणे. म्हणजे काय? तर आता माझे डोळे आहेत. बरोबर? तुमचे डोळे आहेत, चक्षुइंद्रिय आहेत. हे चक्षुइंद्रियाला काय वाटतंय चांगलं पाहावे, चांगली एखादी सुंदर तरुणी दिसावी, चांगलं पिक्चर पाहावे, चांगलं निसर्गरम्य ठिकाणी जावे. तर हे काय झालंय, तर हे आपल्या जी डोळे आहेत, तर या डोळ्यांना काय आहे, भोजन म्हणजे याचं आपल्याला चांगलं-चांगलं करू वाटते. चांगले-चांगले विषयाचं ग्रहण करू वाटतंय. आता कानांना काय वाटतंय, की चांगलं म्युझिक ऐकलं पाहिजे, चांगलं संगीत ऐकलं पाहिजे, एखादा पिक्चर म्हणजे चांगल्या ध्वनी ऐकल्या पाहिजे. तिचा आवाज ऐकला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कानाला वाटतंय. त्यानंतर आपले जे त्वचा असेल, तर त्वचेला काय वाटतंय आपल्याला सुखद स्पर्श व्हावा. त्यानंतर नाक असेल, तर नाकाला वाटतंय एखादा चांगला स्मेल त्या ठिकाणी यायला पाहिजे. अशा पद्धतीनं हे आहे प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे समजलं तुम्हाला अनिष्ट विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवणे किंवा किंवा त्याच्या विषय भोगरहित ठेवण्याला आपण म्हणतो प्रत्याहार. आता त्यानंतर आहे धारणा. धारणा म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीवर एका कोणत्याही गोष्टीवर चित्त केंद्रित करणे. त्याला आपण काय म्हणतो? धारणा म्हणतो. मनाची एकाग्रता.
मन एकाग्र करण्यासाठी आपण मन एकाग्र करण्याला आपण काय म्हणतो? धारणा म्हणतो. अभ्यास करताना मन एकाग्र करून करा. जास्त तुमचा होईल. त्यानंतर आहे धारणानंतर ध्यान. ध्यान म्हणजे काय? तर धारणेचे दृढीकरण. म्हणजे धारणेची पुढची स्टेपला आपण काय म्हणणार? ध्यान म्हणणार. धारणेचे दृढीकरण. त्याला आपण काय म्हणतो? ध्यान म्हणतो. म्हणजे धारणेची पुढची स्टेप. त्यानंतर हे लास्टचं, हे 7वं आहे. 8वं काय? समाधी. आता समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे मोक्ष कैवल्याचा अनुभव. मोक्ष कैवल्य म्हणजे काय सर? मोक्ष कैवल्याचा अनुभव. म्हणजे काय? तर आपला जो जीवात्मा आणि परमात्मा यांचे मिलन. जीवात्मा आणि परमात्माचे मिलन म्हणजे एकजीव होणे, म्हणजे आपण त्याला म्हणतो समाधी. म्हणजे आजूबाजूचं आपल्याला काहीही भान न राहणे, त्याला आपण म्हणतो समाधी. त्याचे 2 प्रकार सांगितले, संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. एवढी योग दर्शनाने आपल्याला अष्टांग योग घ्यायची झाली. तर अष्टांग योग आली, तर तुम्हाला अष्टांग योगाची पूर्ण नावं लिहायची, त्यानंतर त्याचे प्रकार लिहायचे. बस एल तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो. एल-क्यूसाठी अष्टांग योग खूप इम्पोर्टंट आहे. ओके. तर आपण योग दर्शनामध्ये काय बघितलं? योग दर्शन कोणी लिहिलं? योग दर्शन लिहिलं पतंजली. याचं पर्याय नाव काय? शेश्वर सांख्य. शेश्वर सांख्य नाव का पडलं? सांख्य दर्शनांनी काय केलं होतं? जी 25 तत्वे जी आपण योग दर्शनकारांनी जशास तशी फॉलो केलेली सांख्य दर्शनाची, आणि एक ईश्वर तत्वाचा स्वीकार केलाय. म्हणजे ईश्वर तत्व ॲड केल्यामुळे याला नाव काय पडलं आपलं? शेश्वर सांख्य असं नाव पडलं. त्यानंतर आपण अष्टांग योग बघितले, किंवा चित्तवृत्तीचे आपण त्याचे टाइप्स बघितले. त्याचे 5 टाइप्स आपण बघितले. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. हे त्याचे 5 टाइप बघितले. त्यानंतर आपण अष्टांग योग बघितले. अष्टांग योगमध्ये यममध्ये आपण त्याचे 5 टाइप बघितले. नियमाचे 5 टाइप बघितले. त्यानंतर आसन बघितलं, प्राणायाम बघितलं, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि लास्टला आपण बघितलं समाधी. अशा पद्धतीने आपण योग दर्शन या ठिकाणी संपवलेलं आहे. योग दर्शनाचं आयुर्वेदामध्ये महत्त्व आपल्याला आलं तर काय लिहिणार आयुर्वेदामध्ये? तर योग दर्शनाचा आयुर्वेदाने स्वीकार केलेला आहे. त्यानंतर योग दर्शनाने जी प्रमाण सांगितली, त्या प्रमाणाचा स्वीकार केलेला आहे. योग दर्शनाने कोणतीही वाद सांगितलेली नाही. ओके. अशा पद्धतीने आपण आयुर्वेदामध्ये योग दर्शनाचं खूप महत्त्व आहे, आणि मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला समाधीची तर खूप इम्पोर्टंट आहे, आणि मोक्ष प्राप्ती करणं हा आपला एक अल्टिमेट हेतू असतो. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष जे पुरुषार्थ आहेत. तर हे आपल्याला फॉलो करणं किंवा हे अचीव्ह करणं हे आपला जीवनाचा एक भाग असतो. म्हणजे जीवनाची एक अचीव्हमेंट असती. तर त्यासाठी आपल्याला योग दर्शनाची खूप सहायता मिळते, आणि दुःखाचा निरोध करण्यासाठी किंवा दुःख नष्ट करण्यासाठी एक जवळचा मार्ग कोणता असेल, तर तो योग दर्शन आहे. योग दर्शन त्यामुळे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, आणि हे झालं संपूर्ण योग दर्शनाबद्दल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट बघूया. पण तुम्हाला जर असेच व्हिडिओ जर आवडत असतील, तर आमची ॲप डाउनलोड करा. आमचे पेड कोर्स तुम्ही जॉइन करू शकता.